रब्बी हंगाम संपत आला की प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो. शेत उन्हाळ्यात नांगरावं की तसंच ठेवावं. काही जण म्हणतात नांगरणीमुळे जमिनीचा कस कमी होतो, तर काही जण याला जास्त उत्पादनाचं गुपित देखील मानतात. यामुळे अनेक शेतकऱ्यांना नक्की काय करावं, शेत उन्हाळ्यात नांगरावं की तसंच ठेवावं हे मात्र समजत नाही, किंवा नक्की याचा फायदा आहे की तोटा, यात ते पूर्णपणे कन्फ्युज असतात. आता ही पद्धत कितपत बरोबर की चुकीचीच आहे आणि कोणत्या वेळी अवलंबली पाहिजे, सविस्तर माहिती जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओ मधून. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, पालवी अॅग्रोको मधून मी कृषीतज्ञ मोनिका रोडे आजच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओ मध्ये आपले सर्वांचं मनापासून स्वागत करते. रब्बी पिके काढल्यानंतर मार्च ते एप्रिल या काळात एकदाच खोल नांगरणी करून जमीन 1 ते 2 महिने उन्हात मोकळी ठेवली तर त्याचे थेट आणि दीर्घकालीन फायदे दिसून येतात. सर्वप्रथम म्हणजे जमिनीत लपलेली कीड, अळी, अंडी आणि कोश उन्हाच्या तीव्र तापामुळे नष्ट होतात. यामुळे पुढील हंगामात कीटकनाशकांवरील खर्च मोठ्या प्रमाणात कमी होतो. म्हणजेच शेतकऱ्यांचा जो इनपुट खर्च आहे तर तो कमी होऊन नफा वाढण्यास मदत होते. तसेच मूळसड, कूज यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर नियंत्रण मिळवण्यासाठी ही पद्धत अतिशय उपयुक्त ठरते. उन्हामुळे जमिनीतील अतिरिक्त ओलावा कमी होतो आणि बुरशी वाढण्यास अनुकूल वातावरण राहत नाही. परिणामी पुढील पिकांची वाढ अधिक निरोगी होते. तण नियंत्रणाच्या दृष्टीने खोल नांगरणी फार महत्वाची ठरते. लवाळा, हरळी यांसारखी तणे साध्या पद्धतीने नियंत्रणात येत नाहीत, पण खोल नांगरणीमुळे त्यांच्या मुळ्या लवकर वर येण्यास मदत होते आणि उन्हात वाळून जातात. त्यामुळे तणनाशकांवरील खर्चही कमी होतो आणि शेती अधिक किफायतशीर बनते. मातीच्या सुपीकतेच्या दृष्टीने ही पद्धत फायदेशीर आहे. नांगरणीमुळे मातीची उलथापालथ होऊन खालच्या थरातील अन्नद्रव्ये वर येतात, त्यामुळे पिकांना आवश्यक पोषक घटक सहज उपलब्ध होतात. यामुळे खतांचा अतिरिक्त जो वापर आहे तर तो टाळता येतो आणि कमी खर्चात चांगले उत्पादन मिळवता येतं. सलग 2 ते 3 पिके घेतल्यानंतर जमीन घट्ट आणि कडक बनते. अशा वेळी खोल नांगरणी केल्यास जमीन भुसभुशीत होण्यास मदत होते. मुळांची वाढ देखील सुलभरित्या होते आणि पाण्याचा निचरा पूर्णपणे सुधारतो. पावसाळ्यात ते पाणी साचण्याची समस्या कमी होते, ज्याचा थेट फायदा पिकांच्या उत्पादनावर होतो. याशिवाय उन्हाळ्यात जमीन काही काळ मोकळी ठेवल्याने सेंद्रिय कर्ब तयार होण्यास मदत होते. जमिनीची नैसर्गिक सुपीकता टिकून ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. आजच्या सेंद्रिय आणि शाश्वत शेतीच्या ट्रेंड मध्ये ही गोष्ट विशेष महत्वाची ठरते. परंतु यामध्ये एक महत्वाची अट आहे. ही नांगरणी वर्षातून फक्त एकदाच करायची आहे. अनेक वेळा नांगरणी केल्यास मातीतील सूक्ष्मजीव नष्ट होऊ शकतात, सेंद्रिय कर्ब कमी होतो आणि दीर्घकालीन नुकसान होऊ शकतं. त्यामुळे वारंवार नांगरणी करणं पूर्णपणे टाळायचं आहे. तसेच ओलसर किंवा पावसाळी जमिनीत नांगरणी करणं टाळायचं आहे, कारण यामुळे मातीची रचना बिघडू शकते. उन्हाळ्यानंतर म्हणजेच पावसाळ्यापूर्वी सेंद्रिय खतांचा योग्य वापर करून हलकी मशागत करून जमीन लागवडीसाठी तयार करायची. यामुळे जमिनीची सुपीकता वाढते आणि पिकांची सुरुवात अधिक चांगल्या प्रकारे आणि जोमाने होते. आजच्या बदलत्या शेती पद्धतीमध्ये कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त नफा हा मंत्र महत्वाचा ठरत आहे. रासायनिक खर्च कमी करून नैसर्गिक पद्धतीने कीड, तण आणि रोग नियंत्रण करणे हा सध्याचा ट्रेंड चालू आहे. या दृष्टीने पाहता उन्हाळ्यातील खोल नांगरणी ही एक साधी, नैसर्गिक आणि परिणामकारक पद्धत आहे, जी शेतकऱ्यांना कमी खर्चात अधिक नफा मिळवून देऊ शकते. योग्य वेळ, योग्य पद्धत आणि मर्यादित नांगरणी हेच यशस्वी शेतीचं गुपित आहे. उन्हाळ्यातील खोल नांगरणी योग्यरित्या केल्यास ती तुमच्या शेतीसाठी खर्च वाचवणारी आणि उत्पन्न वाढवणारी नक्कीच ठरेल. तर शेतकरी बंधूंनी यावर आपलं काय मत आहे, तसेच तुम्ही कधी आणि किती वेळा नांगरणी करता, कमेंटद्वारे नक्की कळवा. सोबतच असेच नवनवीन आणि शेतीविषयक महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या पालवी अॅग्रोको चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.